will start. Okay, so okay, ठीक आहे. सो डिक्शनरी. ओके, सो आपण का डिक्शनरी बघितलं, कारण जर डेटा असा असेल लाईक 101 देन अमित, ओके, त्याच्यानंतर टेस्ट इंजिनियर, ओके, त्याच्यानंतर 90, त्याच्यानंतर 44 34, त्याच्यानंतर सपोज 27 फेब, ओके, त्याच्यानंतर सपोज असा डेटा आहे 4 लाख, ओके, आणि त्याच्या हां, ओके. सो जेव्हा मी हा डेटा तुमच्यासोबत शेअर करेल, ओके, किंवा लाईक वन पर्सन आहे किंवा वन ॲप आहे, ओके, ॲप वन आहे, लाईक सपोज Naukri.com आहे ॲप वन, सपोज Naukri.com आहे, राईट. Naukri.com थ्रू आपल्याला असा डेटा आला की बाबा Naukri.com थ्रू सपोज TCS ची कंपनी आहे किंवा विप्रो आहे, ओके, अशी कंपनी आहे. जर Naukri.com ने विप्रोला असा डेटा सेंड केला, राईट, असे मल्टिपल रेकॉर्ड्स सेंड केले, ओके. सो त्यावेळेस विप्रोवाले काय म्हणतील की हा नेमकं काय आहे, हा डेटा काय आहे, ओके, त्यांना काही समजणार नाही, ओके. सो जेव्हा दोन ऍप्लिकेशन, ओके, किंवा सर्व्हर कडून ऍप्लिकेशनला डेटा शेअर होतो किंवा ऍप्लिकेशन कडून सर्व्हरला डेटा शेअर होतो, त्यावेळेस काय करावं लागतं, डेटाला टॅगिंग करावं लागतं, ओके, टॅग द्यावा लागतो की बाबा हे काय आहे नेमकं. कारण हे दोन वेगवेगळे एम्प्लॉईज बसलेले आहेत, Naukri.com मध्ये वेगळे एम्प्लॉईज बसलेले आहेत, विप्रोमध्ये. या दोघांना समजलं पाहिजे लाईक काय नेमकं काय चाललंय, काय डेटा शेअर होतं एकमेकासोबत, ओके. सो त्याच्यासाठी काय करतात, लाईक आपल्याला अंडरस्टँड होईल असे मिनिंगफुल टॅग दिले जातात, ओके. सो ते टॅग काय असतात, लाईक अशा पद्धतीने असेल, लाईक हे जर आता असा हा डेटा असेल, सिरियल नंबर आहे, ओके, सिरियल नंबर 101, ओके, त्याच्यानंतर कॅन्डिडेट नेम आहे सपोज, ओके, आणि सपोज कॅन्डिडेट नेम आहे अमित, ओके, आणि त्याच्यानंतर नोटीस पिरियड आहे, सपोज आय विल मेन्शन ओनली NP, नोटीस पिरियड 90 days, ओके, अँड रोल सपोज रोल आहे टेस्ट इंजिनियर, टेस्ट इंजिनियर, ओके. सो आता जेव्हा जेव्हा Naukri.com वाले विप्रोवाल्यांना असा डेटा शेअर करतील तर त्यांना समजेल की बाबा कॅन्डिडेटचं नाव अमित आहे, त्याचा नोटीस पिरियड आहे 90 days आणि त्याचा रोल करंट टेस्ट इंजिनियर आहे, ओके, तो करंटली टेस्ट इंजिनियर, सपोज हा लास्ट वर्किंग डे. बट ह्या फॉर्मॅटमध्ये जेव्हा डेटा शेअर करतो तेव्हा काहीच समजत नाही, ओके. पण जेव्हा ह्या फॉर्मॅटमध्ये डेटा शेअर करतो त्यावेळेस समजते की बाबा विथ द टॅग की हा जो डेटा आहे लाईक मिनिंगफुल डेटा आहे, लाईक जेव्हा आपण दोन वेगळ्या ऍप्लिकेशनमध्ये, दोन पर्सनमध्ये किंवा दोन लाईक सर्व्हर्समध्ये, सर्व्हर क्लायंट्समध्ये डेटा शेअर होतो तेव्हा ह्याच फॉर्मॅटमध्ये शेअर होतो, ओके. त्याच्यासाठी फेमस लाईक दोन फॉर्मॅट्स आहेत, दोन टाईपचे डॉक्युमेंट्स आहेत, XML अँड JSON, राईट. मेन दर दुसरे पण आहेत बट हे खूप फेमस झाले होते, लाईक म्हणजे फेमस आहेत का, कारण केव्हा पण लाईक दोन ऍप्लिकेशन जेव्हा डेटा शेअर करतील एकमेकांमध्ये, ओके, वेगवेगळे ऍप्लिकेशन्स, ओके, आम्ही सेम कंपनीचे ऍप्लिकेशन म्हणत नाहीये, लाईक डिफरंट कंपनीचे, लाईक बँक HDFC बँक आहे आणि क्रेडिट कार्डची कोणती लाईक Amex नावाची बँक आहे, दोघं एकमेकांसोबत डेटा शेअर करतात, एकमेकांसोबत ऑफर शेअर करतात, तर ते जनरली कशामध्ये शेअर करतील, XML किंवा JSON फॉर्मॅटमध्ये, ओके. सो आता काही जणांसाठी हे XML आणि JSON फर्स्ट टाइम ऐकत असतील, राईट, लाईक काय असेल, तर सिम्पली तुम्हाला काय करायचे, जेव्हा एखादा नवीन शब्द तुम्हाला ऐकायला येतो तर सॅम्पल XML फाईल गुगलवर टाका, ओके, तर तुम्हाला दिसेल लगेच इथं रिझल्ट येईल, ओके. ह्या ह्या पद्धतीची जी आहे, लाईक आता ही जे डेटा आहे लाईक फर्स्ट नेम,
लास्ट नेम. ओके, हा जो डेटा आहे हा कोणत्या फॉर्मॅटमध्ये? XML फॉर्मॅटमध्ये. ओके, ह्याच्यापेक्षा इझी काय जाईल तुम्हाला जर तुम्ही चॅट जीपीटी केलं तर. ओके, सो फॉर एक्झाम्पल जर तुम्ही चॅट जीपीटी केलं, ठीक आहे इथेच आहे. ओके, सो सपोज सॅम्पल XML फाईल. ओके, सो आजकाल काहीच अवघड राहिलं नाही, फक्त तुमची इच्छा असली पाहिजे की शिकण्याची. ओके, सो ह्या पद्धतीचं सॅम्पल लाईक ID 101, नेम सूरज, एज 25, कोर्स पायथॉन. ओके, किंवा तुम्ही सॅम्पल जेसन फाईल टाकली. ओके, आणि ह्या तुम्ही बघायला सुरू करा. लाईक तुम्हाला इंजिनियर, लाईक तुम्हाला डेटामध्ये एंटर करायचे तर तुम्हाला XML, जेसन, CSV कोणत्या कोणत्या फाईल आहेत हे माहिती असलं पाहिजे. लाईक आता ही जी काय आहे ही काय जेसन फाईल आहे. लाईक ह्याच फॉर्मॅटमध्ये आपण डेटा दुसऱ्या कंपनी सोबत शेअर करतो किंवा दुसऱ्या सर्व्हर सोबत शेअर करतो, दुसऱ्या ऍप्लिकेशन सोबत शेअर करतो. ओके, हा खूप युजफुल आहे रेट. म्हणजे जर कोणी वर्क करत असेल तर त्यांना माहिती आहे की ह्याच्याशिवाय कामच होत नाही. ओके, सो ते आता हा डेटा हँडल करण्यासाठी आपल्याकडं लाईक पायथॉनमध्ये कोणता टाईप आहे? डिक्शनरी. ओके, सो डिक्शनरीमध्ये डिक्शनरी काय म्हणता येईल आपल्याला? कलेक्शन ऑफ आयटम्स म्हणता येईल. कलेक्शन ऑफ आयटम्स. ओके, ऑल लाईक आपण सेट, लिस्ट, टपलला काय बोलत होतो? कलेक्शन ऑफ इलेमेंट्स बोलत होतो. आठवते? टपल, लिस्ट आणि सेट मध्ये काय होतं? कलेक्शन ऑफ इलेमेंट्स होतं, राईट. बट डिक्शनरी काय? कलेक्शन ऑफ आयटम्स आहे. ओके, आयटम कोणते असतील? लाईक ह्या पद्धतीचे सिरियल नंबर, कॅन्डिडेट नेम, ओके, नोटीस पिरियड, ह्या पद्धतीचे असतील. लाईक की असेल ही एक आणि ही व्हॅल्यू असेल. एक काय असेल? टॅग असेल, त्याची व्हॅल्यू असेल. ओके, सो आता हे कसं स्टोअर होतं? डिक्शनरी कर्ली ब्रॅकेटमध्ये मी ऑलरेडी सांगितलं होतं. ते डिक्शनरी कशामध्ये स्टोअर होतं? ऑलरेडी म्हणजे सेट शिकते वेळेस सांगितलं होतं. जर एमटी कर्ली ब्रॅकेट्स दिले आपण तर ते काय असेल? डिक्शनरी असेल. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट प्रॉपर्टी आपण बघू. इट इज अनऑर्डर्ड डेटा सेट. ओके, और इट इज अनऑर्डर्ड डेटा स्ट्रक्चर. ओके, आता अनऑर्डर्ड आहे म्हणजे काय ऍप्लिकेबल नाहीये कोणाला सांगता येईल? अनऑर्डर्ड डेटा स्ट्रक्चर आहे म्हणजे काय ऍप्लिकेबल नाहीये? इंडेक्सिंग इज नॉट अप्लिकेबल. अनऑर्डर्ड म्हणतोय. ओके, आणि त्याच्यानंतर इट इज म्युटेबल डेटा स्ट्रक्चर. ओके, इट इज म्युटेबल डेटा स्ट्रक्चर. सो लाईक आता अनऑर्डर्ड म्हणजे काय? ऑर्डर नाहीये, कोणत्याही ऑर्डर मध्ये इन्सर्ट होईल तो. ओके, त्याच्यामुळं 0, 1, 2, 3 जे इंडेक्स देत होतो आपण ते ऍप्लिकेबल नाहीये. ओके, हे म्युटेबल डेटा स्ट्रक्चर आहे त्याच्यामुळे काय असेल? ऍड, अपडेट, डिलीट हे ऑपरेशन अलाउड असतील, राईट. म्युटेबल असल्यावर काय असतं? चेंज करू शकतो. सो आपल्याला काय हे ऑपरेशन अलाउड असतील. ओके, म्युटेबल डेटा स्ट्रक्चर कोणते कोणते आहेत? लिस्ट आणि डिक्शनरी. इम्युटेबल कोणते आहेत? टपल. सेट इम्युटेबल आहे का? येस, नो. सेट म्युटेबल आहे का इम्युटेबल आहे? सेट मध्ये ऍड करू शकतो का? इन्सर्ट करू शकतो का? इन्सर्शन अलाउड आहे का सेट मध्ये? आहे ना. आपण बघितलं इन्सर्ट मेथड, ऍड मेथड बघितले, अपडेट मेथड बघितल्या सेट मध्ये. आठवते? ओके, बोला. ठीक आहे, सो कलेक्शन ऑफ आयटम्स काय? डिक्शनरी आहे. ओके, इट इज डिनोटेड बाय कर्ली ब्रॅकेट. इट इज अनऑर्डर्ड डेटा स्ट्रक्चर म्हणजे काय? 0, 1, 2, 3 अशी ऑर्डर नसेल, सिक्वेन्शियल नसेल. ज्या ऑर्डरनं आपण इन्सर्ट केली ते ऑर्डर फॉलो होणार नाही. ओके, इट इज म्युटेबल डेटा स्ट्रक्चर म्हणजे काय? आपण ऍड, अपडेट, डिलीट हे ऑपरेशन्स करू शकतो. क्लिअर आहे? मग आता आपण एक्झाम्पल जर मध्ये बघितलं, लाईक सपोज सिम्पल जर एक्झाम्पल क्रिएट करायचं असेल आपल्याला तर एक AMP
नावाचा आपण क्रिएट करू आणि त्याच्यामध्ये सपोज आय डी एम्प्लॉय आय डी टाकू, EMP आय डी सपोज 234 त्याच्यानंतर नेम EMP नेम अमित, त्याच्यानंतर EMP डिपार्टमेंट, त्याच्यामध्ये आपण टाकू डेटा इंजिनियर. ओके, त्याच्यानंतर ओके आणि EMP सॅलरी. ओके, त्याच्यामध्ये टाकू आपण 20. ओके, सो हा जो डेटा आहे लाईक EMP आय डी, EMP नेम, EMP डेटा, सॉरी EMP डिपार्टमेंट आणि EMP सॅलरी, हे जे आहे की अशा पद्धतीने आपण लाईक हे क्रिएट करू शकतो, डिक्शनरी क्रिएट करू शकतो. ओके, इन दिस वे वी कॅन क्रिएट द डिक्शनरी. ओके, सो EMP इज इक्वल टू टाकलं मी, इज इक्वल टू नसलं पाहिजे, कोलन आहे, इज इक्वल टू नाहीये. ओके, अँड तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने तो डेटा दिसेल EMP. ओके, जर तुम्ही व्यवस्थित ऑब्झर्व केलं तर तुम्हाला काय समजतं, हे EMP आय डी, EMP नेम अमित, सॉरी EMP नेम, EMP डिपार्टमेंट, EMP सॅलरी, हे काय आहेत, डेटाबेसचे. जर इथं बघितलं आय डी, नेम, एज, ईमेल. ओके, हा सपोज एम्प्लॉय डेटाबेस आहे. ओके, EMP डेटाबेस आहे, EMP आय डी, EMP नेम, EMP एज, ईमेल, सिटी, हे काय असेल, हे लाईक खाली काय असतील मग डेटा असेल 101, 102, अमित, केशव सपोज, एज 34, 45, ईमेल abc@gmail.com. ओके, ठीक आहे, आणि सिटी पुणे, मुंबई. राईट, सो आपण सेम वेने काय केलेलं आहे, डिक्शनरी क्रिएट केलेलं आहे, EMP आय डी. ओके, EMP आय डी, EMP हा डेटा टेबल नेम आणि त्याच्यामधला कॉलम काय आय डी. सो ज्या कीज आहेत, ओके, ज्या कीज आहेत त्या काय आहेत, कोणाला सांगता येईल, कीज ज्या दिलेल्या आहेत आपण, ह्या ज्या EMP आय डी, EMP नेम, EMP डेटा, EMP सॅलरी, ह्या कीज काय आहेत नेमकं, ह्या टेबलकडे बघून सांगता येईल. रो आहेत, कॉलम आहेत, हेडर्स आहेत. हॅलो, बोला, कॉलम आहेत का हेडर आहे, लाईक दिस वी आर युजिंग राईट ॲज अ की नेम. राईट, EMP आय डी काय, ह्याला काय म्हणतात, हेडर्स असतात. हे जे काय आहेत ह्याला काय म्हणतो आपण, हेडर्स. ओके, आणि हे काय एक त्याच्यामधला रो आहे, हा रो म्हणजे ऍक्च्युअल डेटा असतो. आणि हा पर्टिक्युलर ह्याला काय म्हणतात, लाईक अमित एक काय झाला, सेल झाला. राईट, टेबलचा फॉर्मॅट कसा आहे, हे जे कॉलमला नेम दिलेले असतात त्याला हेडर्स म्हणतात. ओके, त्याच्यामध्ये एक जो एक एक जी पूर्ण डेटा आहे, एक कम्प्लीट पूर्ण डेटा आहे, त्याला काय म्हणतात, रो म्हणतात, एक कम्प्लीट पूर्ण डेटा. आणि एक व्हॅल्यू आहे, ओके, लाईक केशव किंवा 102, ही काय झाली, सेल झाली. ओके, आणि हे हे जे एक आय डी, एम्प्लॉईज आय डी आहेत, हे काय झालं, एक रो झाला, सॉरी कॉलम झाला पूर्ण. ओके, कॉलमला पण हेडर असेल. राईट, हे उभा काय असेल, कॉलम. ओके, आडवा काय असेल, हेडर. ओके, एक रो पूर्ण कंप्लीट व्हॅल्यू. ओके, एक रो पूर्ण कंप्लीट व्हॅल्यू. ओके, आणि त्याच्यानंतर हे सेल. ओके, सो जेव्हा आपण डिक्शनरी क्रिएट केली तर आय डी, नेम, एज, ईमेल, सिटी असे नाव दिलेले आहेत. सो ॲज अ की काय देतोय आपण, हेडर देतोय, हेडर्स, डेटाबेसचे हेडर्स देतोय. ओके, मग आता एक मला सांगा, ह्या हेडर्स मध्ये लाईक एखादा टेबल क्रिएट करते वेळेस, ओके, आपण लिस्ट देऊ शकतो का,
राईट. लिस्ट म्हणजे कशी असेल, लिस्ट काय असेल, ए बी, सपोज लिस्ट काय असते, व्हॅलिड लिस्ट देऊ आपण, सपोज सिटी नेमची देऊ, पुणे, मुंबई, नाशिक. ओके. सो जेव्हा आपण हेडर्सचे नाव देतो, ओके, हे जे हेडर्सचे नाव आहेत ते असे अशी लिस्ट देईल का, लाईक ह्या आयडीच्या जागी मी अशी लिस्ट देऊ शकतो का, राईट. कोणाला सांगता येईल, म्हणजे असं दिलंय का कधी टेबल, कुण्या टेबलचं हेडरचं नाव पुणे लिस्ट दिले, पुणे मुंबई नाशिक ही लिस्ट अशी दिलीय का कधी? येस नो. बघितलंय कुठं, किंवा कुणाचं नाव असं असेल का, पुणे मुंबई नाशिक, राईट. आपण असं मल्टिपल नाव नाही देऊ शकत, राईट, एकच देत होतो आपण आयडी. ओके. सो जेव्हा कीज आहेत, ओके, कीजला कोणत्या व्हॅल्यूज, लाईक कीज मध्ये आपण काय अलाउड आहे, ओके. सो अलाउड कीज आर immutable data types, immutable data types. ओके, immutable data types मग कोणते आहे, टपल अलाउड आहे, ओके, टपल अलाउड आहे, त्याच्यानंतर स्ट्रिंग अलाउड आहे, राईट. 90% टाइम काय असेल, स्ट्रिंगच असेल, ओके. आणि त्याच्यानंतर इंटीजर अलाउड आहे, ओके. टपल, स्ट्रिंग आणि इंटीजर. सर टपल कसं, टपल पण अशी लिस्टच असेल ना, टपल म्हणजे काय, अशी 12, 13 अँड 14 अशी लिस्टच असेल ना, राईट. सो हे कसं काय अलाउड आहे, काही काही ठिकाणी लाईक इट्स नॉट रिकमेंडेड, लाईक कीचं नाव टप्पल देणं नॉट रिकमेंडेड आहे, बट इट्स अलाउड, कारण इट्स इम्युटेबल. ओके. सो वॉट एव्हर इम्युटेबल डेटा टाइप्स आर देअर, लाईक स्ट्रिंग अँड टपल आर अलाउड ॲज अ की, की नेम. ओके, अलाउड ॲज अ की नेम. समजते मी, काही समजत नाहीये असं आहे. कीचे नाव काय आलंय, की आता इथं आपण काय करतोय, की देतोय, ओके. तर ह्या की कोणत्या आहेत, लाईक लिस्ट देऊ शकतो का, नाही. ओके, लिस्ट दिल्यावर काय एरर येईल, लेट्स चेक. ओके, लिस्टचं नाव देऊन बघू आपण, लिस्ट सपोज टेस्ट, ओके. एक आपण हे क्रिएट दिली 12, 13, 14 आणि त्याला व्हॅल्यू दिली आपण एरर शुड कम, ओके. अँड आपण ह्याला एंड केलं, ओके. सो काय म्हणते, टाईप एरर, ओके, अनहॅशेबल टाईप लिस्ट, ओके, अनहॅशेबल टाईप लिस्ट. सो की जी आहे ते आपण लिस्ट देऊ शकत नाही, इम्युटेबलच डेटाबेस डेटा स्ट्रक्चर आपल्याला ॲज अ की देता येतं, ओके. सो कीज मध्ये कोणत्याकडे, लाईक मी इथं मेन्शन करून ठेवतो कीज, ओके. इन कीज वी कॅन गिव्ह ओनली immutable data structure, okay, and data type. ओके. सो कोणते कोणते अलाउड आहेत, टपल, ओके, त्याच्यानंतर स्ट्रिंग अलाउड आहे ॲज अ की, त्याच्यानंतर इंटीजर. सर इंटीजर कधी बघितलं तुम्ही, कुठं असेल, ओके. फॉर एक्झाम्पल तुम्ही अटेंडन्स घेताय, लाईक डे वाईज अटेंडन्स घेताय, राईट. लाईक आज 26 आहे, 20 आहे, ओके, 20ची अटेंडन्स, 21ची अटेंडन्स, 22ची अटेंडन्स, 23ची अटेंडन्स, ओके. सो असं की कॅन बी अ इंटीजर आल्सो, लाईक अटेंडन्स म्हणा, किंवा कुठे एम्प्लॉईज आहेत, ओके, एम्प्लॉईजचा डेटा आहे विथ एम्प्लॉय आय डी, ओके. तर त्या ठिकाणी सुद्धा लाईक एखाद्या एम्प्लॉय आय डीचा पूर्ण डेटा पाहिजे, तर त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही ॲज अ की एम्प्लॉय आय डी काय असेल, इंटीजरच असेल, ओके. सो कोणते कोणते टाईप अलाउड आहेत, इंटीजर, स्ट्रिंग, टपल, ओके. लक्षात राहील, की कोणत्या कोणत्या घेऊ शकतो तुम्ही. जर इंटरव्ह्यू मध्ये विचारलं कॅन वी गिव्ह टपल ॲज अ की, तर आन्सर आहे येस. कॅन वी गिव्ह लिस्ट ॲज अ की, नो. ओनली इम्युटेबल डेटा टाइप्स आर अलाउड ॲज अ की. क्लिअर आहे हा कन्सेप्ट, येस, नो, एनी डाऊट, बोला, राईट. आय एम एक्सपेक्टिंग आन्सर्स.
ओके. सो व्हॅल्यू काय असेल? एनिथिंग. ओके, एनिथिंग मीन्स काय? इम्युटेबल बी अलाउड आहे इन व्हॅल्यू, इम्युटेबल पण अलाउड आहे अँड म्युटेबल पण अलाउड आहे. ओके, सो व्हॅल्यू कॅन बी म्युटेबल अँड इम्युटेबल बोथ अलाउड आहेत. राईट, क्लिअर आहे? सो कीज मध्ये आपण ओनली इम्युटेबल बट व्हॅल्यू काही असू शकते. राईट, पूर्ण डेटा लाईक दुसरी एखादी लिस्ट पण असू शकते, एखादा टपल पण असू शकते, लिस्ट मध्ये लिस्ट असू शकते, किंवा डिक्शनरीमध्ये डिक्शनरी असू शकते. ओके, सो एनिथिंग इज अलाउड. ओके, सो इथवर क्लिअर आहे? डेफिनेशन क्लिअर आहे? इट्स अ कलेक्शन ऑफ आयटम डिनोटेड बाय कर्ली ब्रॅकेट. इट अनऑर्डर्ड आहे, त्याच्यामुळे इंडेक्स इन अलाउड नाही. इट्स अ म्युटेबल, सॉरी, इट्स अ म्युटेबल डेटा स्ट्रक्चर, सो वी कॅन ऍड, अपडेट, डिलीट. ओके, इन द डेटा ऑन द डिक्शनरी. ओके, आणि कीज मध्ये काय? कीज आर इम्युटेबल डेटा स्ट्रक्चर्स. ओके, टपल, स्ट्रिंग आणि इंट एवढंच अलाउड आहे. व्हॅल्यू मध्ये इम्युटेबल अँड इम्युटेबल दोन्ही अलाउड आहेत, तुम्ही काही व्हॅल्यू टाकू शकता. हे सॅम्पल एक्झाम्पल बघितलं. ओके, सो आता नेक्स्ट क्वेश्चन सर, हाऊ टू ऍक्सेस द इलेमेंट्स. ओके, हाऊ टू ऍक्सेस द इलेमेंट्स. ओके, हाऊ टू ऍक्सेस द इलेमेंट्स. ओके, सो त्याच्या अगोदर एक कन्सेप्ट विसरला मी. सो फॉर एक्झाम्पल इथं जेव्हा बघतोय आपण, जे डिक्शनरी मध्ये आहेत ते काय, कॉलम नेम्स आहेत. ओके, सो एखाद्या कॉलम मध्ये डबल नाव, लाईक एखाद्या टेबल मध्ये नेम नावाचा दुसरा कॉलम असू शकतो का परत, किंवा एज नावाचा परत एक कॉलम असू शकतो का? नाही, राईट. सो ह्या जे नेम्स, हे जे हेडर्स आहेत ते युनिक्सच असतील. राईट, युनिकच असतील. राईट, डुप्लिकेट नसेल. राईट, सो कीज ज्या आहेत, ओके, कीज ज्या आहेत त्या डुप्लिकेट नाही आहेत. लाईक डुप्लिकेट्स आर नॉट अलाउड इन कीज. ओके, व्हॅल्यू कॅन बी डुप्लिकेट. ओके, लाईक वन, कुणाकुणाचं काय होऊ शकतं, इथं आय डी 101 आहे, सपोज आय डी 34 असेल तर एज पण 34 असू शकतो. ओके, इट्स पॉसिबल. राईट, आय डी 34 आहे, एज पण 34 असू शकतो. राईट, 35 ला परत 45 येईल. ओके, बट तुम्ही असं करू शकता की नेम जे आहे ते आणखी एक नाव असू शकतं का, किंवा एज आहे आणखी एक एजचा कॉलम असू शकतो का? नाही. त्याच्यामुळे कीज आर युनिक. ओके, कीज आर युनिक और डुप्लिकेट्स आर नॉट अलाउड इन कीज. ओके, कीज आर युनिक और डुप्लिकेट्स आर नॉट अलाउड इन की. ओके, जर आपण डुप्लिकेट डिफाईन केलं तर काय होईल? ओके, सो ह्याच्याऐवजी मी काय मेन्शन करेल, डुप्लिकेट की नॉट अलाउड. हे चेक करतोय आपण इथं. ओके, सो सपोज आपण एक डेटा घेऊ, डेटा. ओके, त्याच्यानंतर त्याला आपण नाव देऊ, हे घेऊ, ए इज इक्वल टू, ए इज सपोज 300 अँड बी इज 400. त्याच्यानंतर आपण घेऊ सी, और परत ए टाकू आपण, ए इज 30. ओके, त्याच्यानंतर बी इज 40. ओके, सो ए आपण घेतलं, ए आपण घेतलं 300, बी 400, ए 330 आणि बी 40. ओके, हे ट्राय केलं आपण, लाईक डुप्लिकेट्स दिलं तर काय होईल? एरर येईल का? एरर नाही येणार. ओके, एरर येणार नाही, डुप्लिकेट्सला एरर नाही येणार. बट जी ले जी व्हॅल्यू आपण लेटेस्टला इन्सर्ट केलेली आहे, ओके, तीच व्हॅल्यू मेंटेन होईल. ओके, जी व्हॅल्यू आपण लेटेस्ट दिलेली आहे, याला आपण लेटेस्ट काय दिलं होतं? 30 दिलं होतं. ओके, बीला लेटेस्ट काय 40 दिलं होतं. ओल्डर व्हॅल्यू काय होती? 300. ओके, आणि 400, बट लेटेस्ट व्हॅल्यूज मेंटेन होईल. ओके, सो कीज डुप्लिकेट नाही टाकू शकत आपण. ओके, कीज आपण डुप्लिकेट नाही इन्सर्ट करू शकत, नाही ऍड करू शकत. ओके, कीज आपण डुप्लिकेट इन्सर्ट नाही करू शकत. राईट, सो केलं इन्सर्ट तर आपल्याला काय होईल? ते लेटेस्ट जी व्हॅल्यू आपण दिलेली आहे तीच व्हॅल्यू तो ऍक्सेप्ट करेल. ओके, लेटेस्ट व्हॅल्यू जी दिलेली आहे तीच व्हॅल्यू आपण हे करू शकतो,
म्हणजे मेंटेन होईल, रिटेन होईल. ओके, क्लिअर आहे. सो कीज आणि व्हॅल्यूजचा कन्सेप्ट. व्हॅल्यूमध्ये डुप्लिकेट असू शकतो. ओके, सो सपोज मी इथं बी डेटा ऑफ बी दिलं इज इक्वल टू 40च्या ऐवजी मी काय 30 केलं. ओके, सो बी डिफाईन नाही आहे, आपल्याला डिफाईन करावं लागेल. राईट, आता जर मी परत डेटा प्रिंट केला तर काय 30. सो व्हॅल्यूज डुप्लिकेट आहेत. ओके, व्हॅल्यूज डुप्लिकेट आहेत बट कीज डुप्लिकेट नाही आहेत. क्लिअर आहे हा कन्सेप्ट? ओके, एनी डाऊट? राईट, आता आपण ऑपरेशन्स बघू. राईट, ओके, हे बेसिक डेफिनेशन स्ट्रक्चर बघितलं, त्याच्यावरचे ऑपरेशन्स बघू. ओके, पहिला ऑपरेशन आहे ऍक्सेस. ओके, सो लाईक असा क्वेश्चन येऊ शकतो, हाऊ टू ऍक्सेस एलिमेंट्स. ओके, हाऊ टू ऍक्सेस एलिमेंट्स ऑर लाईक हाऊ वी कॅन गेट द व्हॅल्यूज ऑफ कीज. ओके, सो मला सपोज ए ची व्हॅल्यू पाहिजे. ओके, तर मी काय म्हणणार डेटा ऑफ ए. ओके, डेटा ऑफ ए. राईट, डेटा ऑफ ए म्हणल्यानंतर काय होईल 30. राईट, डेटा ऑफ ए काय होईल 30. अवघड आहे का ऍक्सेस करणं? अगोदर आपण लिस्टमध्ये काय द्यायचो, इंडेक्स द्यायचो, बट इथं आपल्याला डायरेक्टली की दिलेली आहे. ओके, फॉर एक्झाम्पल ईएमपी डेटा आहे का आपला आणखी? येस. सो आता मला ह्या एम्प्लॉईचं नेम पाहिजे, तर काय म्हणणार मी ईएमपी आणि त्याचं नाव ईएमपी नेम. ओके, तुम्ही प्रोग्रामिंग करताना चुकतात गोष्टी. ओके, एरर वाचून परत करायचं. राईट, आता ईएमपी ऑफ ईएमपी नेम म्हणजे एम्प्लॉईचं नेम पाहिजे मला. ओके, तर काय होईल ईएमपी नेम. फॉर्मला त्याचं डिपार्टमेंट पाहिजे, ईएमपी ऑफ त्याचं ईएमपी डिपार्टमेंट. राईट, त्याचं आपल्याला काय पाहिजे ईएमपी डिपार्टमेंट पाहिजे. सो कसं देणार आपण? राईट, हे काय आलं डेटा इंजिनियर. ओके, हे प्रिंट पण करू शकतो आपण, प्रिंट ईएमपी आणि त्याचं नाव ईएमपी. सपोज मला आता ईएमपी सॅलरी पाहिजे, ईएमपी सॅलरी. ओके, अँड लेट्स प्रिंट इट. ओके, सो 20. ओके, यू गॉट इट. लाईक आपण प्रिंट पण करू शकतो. ऍक्सेस कसा केला आपण, ईएमपी आणि स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये त्याचं की नेम दिला. सो वी कॅन ऍक्सेस द व्हॅल्यू. राईट, क्लिअर आहे. ओके, इज दर अँड सपोज आता जर की प्रेझेंट नसेल तर काय होईल? ओके, सपोज आता इथं काय ईएमपी आय डी आहे, ईएमपी नेम आहे. ओके, ईएमपी डिपार्टमेंट आहे, ईएमपी सॅलरी आहे. आता मला ईएमपी एज पाहिजे. ओके, ईएमपी ऑफ एज. राईट, ईएमपी ऑफ एज हे प्रेझेंट आहे का आपल्या ह्याच्यामध्ये डिक्शनरीमध्ये आहे का प्रेझेंट? हे बघा, ही आहे डिक्शनरी. नाही, राईट. सो आता काय एरर देईल ते आपल्याला. ओके, ते काय म्हणेल की एरर. ओके, काय म्हणते की एरर, काय की हे एज नावाची की नाहीये, त्याच्यामुळे की एरर देईल. मग त्याच्यासाठी आता कधी कधी असं होऊ शकतं की आपल्याला माहितीच नाहीये कोणत्या कीज आहेत वगैरे. ओके, सो त्या केसमध्ये आपल्याकडे एक मेथड आहे टू ऍक्सेस द एलिमेंट, ती आहे गेट. ओके, ईएमपी डॉट गेट मेथड आहे. ओके, एक वे आहे गेट मेथडचा. ओके, सो आता सपोज गेट म्हणलं मी काय, सपोज पहिल्यांदा आपण ईएमपी डिपार्टमेंट बघू. ईएमपी डिपार्टमेंट. राईट, तर काय आलं डेटा इंजिनियर. ओके, सो आता जेव्हा मेन प्रॉब्लेम काय आला होता, जेव्हा एखादी की नसेल तेव्हा कसं ऍक्सेस करायचं. ओके, सो फॉर एक्झाम्पल आता आणि एरर नाही पाहिजे, लाईक प्रोग्रामिंगमध्ये एरर आला तर आपला प्रोग्राम तिथं ब्रेक होऊ शकतो. बट विदाऊट जर आपल्याला एज नाही भेटलं तरी विदाऊट एज आपल्याला प्रोसेस करायचं, तर त्या केसमध्ये आपण काय करणार, ईएमपी डॉट गेट म्हणलं आणि सपोज एज म्हणलं. ओके, राईट, तर एरर येतो का इथं, ईएमपी डॉट गेट म्हणलं आणि त्याचं सांगितलं एज. ओके, एम्प्लॉईचं एज जे आपल्या एम्प्लॉई टेबलमध्ये
नाहीये. ओके. ते आपल्या एम्प्लॉई टेबलमध्ये आहे का एज? एज नाहीये. काय आयडी आहे, नेम आहे, डिपार्टमेंट आहे, त्याच्यानंतर सॅलरी आहे. बट एज आहे का? नाहीये. मग पण मी काय म्हणतोय? एज पाहिजे एम्प्लॉईचं. पण नाहीये. बट गेट एज म्हणतोय. एज नाहीये तरी तो एरर देतोय का आपल्याला? नाही देतोय. ओके. बट आपल्याला समजत पण नाहीये की काय होतंय काय नाही. त्याच्यामुळं आणखी एक पॅरामीटर देऊ शकतो आपल्याला बाय डिफॉल्ट, की जर आपल्याला तुला एज नाही भेटलं तर मला मेसेज दे की नॉट प्रेझेंट. ओके. एनिथिंग यू कॅन गिव्ह. ओके. सो इथं मला सांगते ते की बाबा की नॉट प्रेझेंट आहे. ओके. जर प्रेझेंट असेल, ओके, फॉर एक्झाम्पल जर प्रेझेंट असेल, ओके, सेम मी की इथं कॉपी केली, तर प्रेझेंट असल्यावर ते काय म्हणतं मला ऍक्च्युअल मध्ये व्हॅल्यू देईल. बट की प्रेझेंट नसल्यावर ते काय करेल मला एरर देईल, सॉरी हे देईल, मेसेज देईल की नॉट प्रेझेंट. ओके. आय विल कॉपी दिस अगेन अँड पुट इट हिअर. आणि इथं सांगेल मी एज जे विच इज नॉट प्रेझेंट. ओके. की नॉट प्रेझेंट. ओके. प्रेझेंट असेल तर लाईक इथं एक्झाम्पल दिले, प्रेझेंट असेल तर ते व्हॅल्यू रिटर्न करेल. ओके. जर प्रेझेंट नसेल तर ते आपल्याला डिफॉल्ट व्हॅल्यू रिटर्न करेल. लिहून द्यायची गरज आहे का? ओके. आय विल मेक अ नोट. और लाईक नवीन ठिकाणी इथं नोट करू आपण. गेट मेथड काय करते? इफ व्हॅल्यू और इफ की इज प्रेझेंट in dictionary, then it will return value. Otherwise काय म्हणता येईल आपल्याला? If key is not present, it will not return any value, or if we give any default value, it will return that value. ओके. सर हे पाठ करायची गरज आहे का? हे प्रॅक्टिसनं लक्षात राहिलं पाहिजे. ओके. ठीक आहे. म्हणजे हे जे थेरॉटिकल आहे, आता आपण लाईक प्रॅक्टिस, जेवढी प्रॅक्टिस करा की लक्षात राहिलं. हा, गेटमध्ये जर व्हॅल्यू नसेल तर काय करेल तो, एरर नाही देणार. बट आपल्याला बाय डिफॉल्ट जर एखादी व्हॅल्यू दिली तर ती व्हॅल्यू रिटर्न. ओके. सो ऍक्सेस क्लिअर आहे, लाईक हाऊ टू ऍक्सेस द इलिमेंट. ओके. क्लिअर आहे. पहिल्यांदा आपण कीज बघितले. कीज युनिक असल्या पाहिजेत, त्या इम्युटेबल असल्या पाहिजेत, ते व्हॅल्यूज काही असू शकतात, डुप्लिकेट असू शकतात. त्याच्यानंतर हाऊ टू ऍक्सेस साठी दोन मेथड बघितल्या. डायरेक्टली आपण एम्प्लॉई ऑफ स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये जी की पाहिजे ते नाव देऊ शकतो, आपल्याला व्हॅल्यू येईल. बट जर ते की प्रेझेंट नसेल तर आपल्याला की एरर येतो, की एरर म्हणजे ते व्हॅल्यू प्रेझेंट नाही असा की एरर येतो. तर त्या केसमध्ये आपण गेट मेथड यूज करू शकतो इफ वी आर नॉट शुअर. ओके. सो गेट मेथडमध्ये काय भेटेल आपल्याला, एक डिफॉल्ट व्हॅल्यू पण सेट करता येते. जर व्हॅल्यू म्हणजे की प्रेझेंट नसेल तर आपल्याला ते डिफॉल्ट व्हॅल्यू रिटर्न करेल. ओके. दीज आर द like how to access. Okay. Now how to update. Okay. How to update. ओके. जस्ट अ सेकंड. आता थोडं रिमेनिंग टाइम 1 मिनिट आहे. ओके. अपडेट होऊन जाईल तर. ओके. हाऊ टू अपडेट और ऍड इलिमेंट इनटू डिक्शनरी. ओके. आता हे ऍड आणि अपडेट कशामुळे करू शकतो आपण? ऍड आणि जे अपडेट आहे ते आपण कशामुळे करू शकतो? कारण लिस्ट. ओके.